तर तुम्ही म्हणत असाल ह्यो काय विषय असं का अवतार करून बसलोय, तर चला सांगतो. तर जय श्रीराम आणि जय शिवराय मित्रांनो. आपल्या हॉटेलला थोडे दिवस सुट्टी होती म्हणून आपण चाललेलो आज फिरायला. हे काय रील्सपासून सुरुवात होती आपली आणि आपण जाऊन बसलो आपल्या गाडीत. आणि गाडी जशी भरली तसं आपण निघालो आपल्या ट्रिपकडे. आपण 3 दिवस सुट्टी काढून चाललेलो बालाजीला. त्यामुळं सगळ्यात पहिला आपण पंपावर थांबलो आणि पटकन फुल डिझेल भरून घेतला. तोपर्यंत ह्यांची काय व्हिडिओ शूट फोटोशूट चालूच होतं. गोविंदाचं नाव घेऊन आपण निघालो आपल्या ट्रिपकडे आणि गाडीतच चालू झाला एन्जॉय. लगेचच आपण नाश्ता पण करायला थांबलो आणि तिथून पहिला आपण गेलो बदामीला मंदिराचं दर्शन करायला. बदामीत तर गर्दी तर ढीगच होती. मग काय पुढं जरा एक शेत बघितला आणि मस्तपैकी शेताचं वारं घेत निवांत सगळेजण आम्ही बसलो शेतात जेवण करायला दुपारचं. मग काय थोडे बाहेरचे नजारे वगैरे बघत आपण निघालो आपली ट्रिपकडे. आणि हे सगळे म्हटलेत की माझा व्हिडिओ शूट करा. मग काय सगळ्यांचा फास्ट फॉरवर्डमध्ये एकदा व्हिडिओ घेतला. सगळेजण आपल्या जागेवर जाऊन बसलेत आणि आपण शेवटी आपला व्हिडिओ तेवढा स्लोमोमध्ये घेतला. आणि माझी भाची 2 बोटं दाखवत आपण पण बसलो आपल्या जागेवर. आणि तेवढ्यातच पाऊस नेमका चालू झाला आणि आपण पोचलो तिरुपतीला. जसं एवढी गर्दी बघितली ना तसं डोक्याला घामच फुटला. मग काय घाम पुसत पहिला बॅगा वगैरे सगळं चेकिंग करून घेतलं आणि आपला मोबाईल केला जमा. बालाजीमध्ये आम्हाला दर्शनासाठी जवळजवळ 20 तास होऊन गेले. मग काय आत मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मला काय व्हिडिओ शूट करताच आला नाही. पण तिथून आपण गेलो पद्मावती मंदिराकडे. आणि जसं मंदिरात पोचलो तर सगळी कशी बघा पाट दर्शनाला चालले. बाहेर येऊन बघितलं तर एक ढाबा भेटला. मस्तपैकी तिथं घेतलं आणि जेवण करायला गेले. जेवण तर खतरनाकच होतं. मग काय गाडीत असला धिंगाणा सगळी नाचून असलं दमली होती. तिथून आपण पाऊस चालू झाला आणि आपण निघालो कोल्हापूरकडे. मध्येच जाता आपण मस्तपैकी चहा नाश्ता केला आणि कोल्हापुरात येऊन पोचलो. कोल्हापुरात म्हणजे महालक्ष्मी मंदिरात. तिथून निघालो आणि रात्रीचं जेवण केलं. आणि मेन म्हणजे मला एवढं मोबाईल कुठं वापरताच आलं नाही आणि त्यामुळे मला जास्त व्हिडिओ शूट करताच आलं नाही. आणि हा शेवटचा व्हिडिओ जे आपण